नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। किती वेळा अजून आपण फसणार आहोत, किती वेळा अजून चमत्कार या गोड शब्दाला भुलून आपण स्वतःच्या आयुष्याची राख करणार आहोत। भोंदू बाबाच्या फसवणुकीच्या घटना वारंवार समोर येत आहेत। आर्थिक लूट, मानसिक छळ आणि सर्वात भीषण म्हणजे उपचाराच्या नावाखाली होणारे लैंगिक शोषण। तरीही लोकांचा ओघ थांबत नाही। हे वास्तव अस्वस्थ करणारे आहे। आजार बरा होईल, संकट दूर होईल, नशीब पालटेल या आशेने अनेक जण अशा तथाकथित बाबांकडे जातात, पण त्या आशेच्या मागे लपलेली असते निर्दयी फसवणूक। कुणाची आयुष्यभराची कमाई लुटली जाते, तर कुणाच्या स्वाभिमानावर आणि शरीरावर घाला घातला जातो। विशिष्ट महिलांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे। कोणताही शारीरिक त्रास, महिलांचे आजार, गर्भधारणा, मासिक पाळीच्या समस्या, मासिक तणाव आणि किंवा इतर कोणताही वैद्यकीय प्रश्न असेल तर थेट डॉक्टरांकडे जा, भोंदू बाबाकडे नाही। कारण उपचार, शक्ती, स्पर्श, गुप्तपूजा किंवा देवी उपाय यांच्या नावाखाली अनेक विकृत प्रकार घडत असतात। अनेक महिला भीतीपोटी किंवा समाजाच्या दबावामुळे आवाज उठवत नाहीत, आणि हाच त्या भोंदू बाबाचा सर्वात मोठा फायदा ठरतो। उपचाराच्या नावाखाली होणारे लैंगिक शोषण ही केवळ गुन्हा नाही, तर माणुसकीला काळीमा फासणारी क्रूरता आहे। प्रश्न फक्त त्या भोंदू बाबाचा नाही, प्रश्न आपल्या समाजाचा आहे। कारण प्रत्येक वेळी एखादी घटना उघडकीस येते, आपण काही दिवस संताप व्यक्त करतो, चर्चा करतो आणि पुन्हा त्याच मार्गाने चालू लागतो। मग या साखळीत आपणही दोषी ठरत नाही का? श्रद्धा या नावाखाली आपण विचारशक्ती गहाण ठेवतो। कुणीतरी चमत्कार करेल, आपल्या समस्या एका क्षणात दूर करेल, या भ्रमात आपण स्वतःच्या निर्णय क्षमतेला हरवून बसतो, आणि याच कमकुवतपणाचा फायदा घेत हे भोंदू बाबा आपले जाळे अधिक मजबूत करतात। आज परिस्थिती अशी झाली आहे की एका बाबाचा भांडाफोड झाला की दुसऱ्या बाबाच्या दरबारात रांग वाढते। जणू लोकांना सत्य नकोय, तर फक्त खोट्या आश्वासनाचं व्यसन लागले। सोशल मीडियावर मोठमोठे प्रवचन, भक्तांच्या गर्दीचे व्हिडिओ, चमत्काराच्या कथा आणि भावनिक भाषण, या सगळ्या मागे सुरू असतो लोकांच्या भीतीचा आणि अज्ञानाचा व्यवसाय। प्रश्न विचारणाऱ्याला नास्तिक ठरवलं जातं, पण लोकांना फसवणाऱ्याला गुरुजी म्हणून डोक्यावर घेतलं जातं। कितीही प्रकरणे उघडकीस आली, कितीही पीडितांची वेदना समोर आली, तरी जर आपण जागे झालो नाही तर अशा घटना थांबणार नाही। फसवणूक करणारा जितका दोषी आहे, तितकाच आंधळेपणाने त्याच्यावर विश्वास ठेवणारा समाजही जबाबदार आहे। ही कटू सत्यता स्वीकारावी लागेल। आता वेळ आली आहे ती केवळ संताप व्यक्त करण्याची नाही, तर बदल घडवण्याची, प्रश्न विचारण्याची, प्रत्येक दाव्याची पडताळणी करण्याची आणि चमत्कार या शब्दामागचे वास्तव ओळखण्याची। अंधश्रद्धा, खतपाणी घालणारी मानसिकता बदलली तरच भोंदू बाबाचा सुळसुळाट थांबेल। कारण आजारावर उपचार डॉक्टर करतात, भोंदू बाबा नाही। विज्ञान आयुष्य वाचवतं, अंधश्रद्धा आयुष्य उद्ध्वस्त करते। नाहीतर उद्या पुन्हा एखादी घटना घडेल, पुन्हा एखादं आयुष्य उद्ध्वस्त होईल, आणि आपण पुन्हा त्या संतापाच्या वर्तुळात अडकून राहू। मग त्यावेळी स्वतःला एकच प्रश्न विचारावा लागेल, या सर्वात माझी काहीच जबाबदारी नव्हती का? अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।